श्री स्वामी समर्थ. हो का, हे आपल्या बागेतले दोडके आणलेले आहेत. तर हे 2 दोडके आहेत. तर आता आपण दोडक्याची चटणी बनवणार आहे. तर आपण हो का ह्या मोठ्या किसणीनं किसून घेणार आहे. चल आता किसून घेऊया. आणि हे आपण ह्या ज्या शिरा काढल्या नाहीत ना, आपण दोडक्याचा ठेसा बनवणार आहे. त्याच्यासाठी आपण हे शिरसकटच किसणार आहे. बघा, आता आपला एवढा किसून झालेला आहे. तर आता आपण इथं हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि जिरे कांडून घेतलेले आहेत. तर हो का, इथं तेल ठेवलेलं आहे. तर आता आपण इथं मोहरी टाकून घेऊया तळण्यासाठी. हो का, इथं मस्त जिरे टाकून घेऊया आणि हे वाटण केलेलं हे टाकून घेऊया. बघा, आपला मस्त असा खरपूस भाजलेला आहे. तर आता आपण दोडका टाकून घेऊया. आपण हे दोडक्याचा ठेचा बनवतोय ना. बघा कसं आपला मस्त तळायला लागलेला आहे. तर आपण त्या वाटणात थोडं मीठ टाकलं होतं. आता थोडं मीठ टाकून घेऊया आणि थोडी हळद टाकून घेऊया. आपण आधी हळद का नाही टाकली की ते तव्याला चिटकन, म्हणून नाही टाकले आपण. जरा थोडं हेच वापत आल्याच्या नंतर आपण हळद टाकून घेतलेली आहे. मस्त असा खरपूस तळून घेऊया. मस्त लागते. पहिले लोक मस्त असे तव्यावरच लोखंडच्या दोडक्याचा ठेसा बनवत होते. पहिलं तर काय असं किसायला नव्हतं, खलबत्यातच कांडत होते. असं ठेसून मस्त ठेसा करायची. मी तर किसून घेतले ते तर असं खलबत्यातच ठेसायचे लोखंडच्या. ती पण दगडाचा खलबत्ता राहायचा, लोखंडचा दगडाचा. आता मस्त. आणि शेवट आपण शेंगदाणे घालून घेणार आहे. आता आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. आणि शेंगदाणे असे आपण मोठड खलबत्यातच काढलेले होते, मिक्सरनं फिरवून घेतलेले नव्हते. आता मस्त एकजीव करून घेऊया. बघा आता आपला कसा दोडक्याचा ठेसा झालेला आहे. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला तव्यावर बनवलेला दोडक्याचा ठेसा कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो केलं नसेल तर फॉलो करा.